भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून भोजन देणार, आपल्या लोकांस भेटून भोजन देणार. आज पण तुला तृप्त करणार, आज पण तुला तृप्त करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार, आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार. आज पण तुला बरं करणार, आज पण तुला बरं करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार, आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार. आज पण तुझ्यात क्रिया करणार, आज पण तुझ्यात क्रिया करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आमेन, हालेलुया. प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचे अभिनंदन, आमचे नमस्कार. आणि आजचा दिवस तुमच्यासाठी आशीर्वादाचा असो. प्रत्येक रविवारी दुपारी 3 वाजता हा मराठीमध्ये कार्यक्रम आहे, येशू तुला भेटतो. तुम्ही इतरांना सुद्धा सांगा, ते सुद्धा येशूला भेटू दे आणि येशूची भेट त्यांना भेटू दे. ठीक आहे, आजचं वाचन जाऊया. निर्गमन 24 अध्याय 12 वचनामध्ये एक्सोडस 24:12. निर्गमन 24:12 एक्सोडस 24:12. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, पर्वत चढून माझ्याकडे ये व येथे राहा. मी तुला दगडी पाट्या आणि लोकांच्या शिक्षणाकरता मी लिहिलेले नियम व आज्ञा देतो. तू चढून माझ्याकडे ये, म्हणजे तुझ्यासाठी माझ्याकडे जे काय मी तयार करून ठेवले तुम्हाला देईन. तर मोशेला परमेश्वर म्हटलं, आज सिनाई पर्वतावर चढून ये आणि ते बस. तुझ्यासाठी मी पत्राच्या डोंगराच्या मी पाट्या बनवून ठेवलेल्या आहे.
ते तुला येईल. योहान 6:37 जॉन 6:37, योहाना 6:37 येशूने काय म्हटलं? पिता जे मला देतो ते सर्व माझ्याकडे येईल आणि जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालवून देणार नाही. तुम्ही येशूकडे आलं तर येशू असं नाही म्हणणार, ए चल तो पुढे उभो, तू काय येतो? मंत्री साहेब आले, तुम्ही म्हणणार हो मंत्री आमचा आहे, आणि मंत्रीला जाऊन भेटू, आमची काय आहे मागणी आपण सांगू. पण मंत्रीजवळ तुम्हाला येऊन देणारच नाही. ते सुरक्षाकर्मी आहे म्हणणार नाही 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 तिकडं बा, अहो तिकडं प्रधानमंत्रीला गोळी मारले बाबा, आमचे मंत्रीने आम्ही सांभाळायला पाहिजे म्हणणार की नाही? जवळ येऊन देणार नाही. पण येशू राजांचा राजा, देवांचा देव असून सर्वसावधी परमेश्वर आहे. पण तो माझ्याजवळ जे काही येणार ना त्याला मी असं घालवणार नाही, चल फुट असं म्हणणार नाही. आज आता निवडणूक चाललेलं आहे. निवडणुकीसाठी मतं मागायला तुमच्या दारामध्ये येणार, तुम्हाला हात जोडणार, मतं द्या मतं द्या. पण नंतर तुम्हाला येऊन विचारणार नाही, अहो तुमची मत काय? तेव्हा म्हणणार तुमचे मत गेले आता, अच्छा आमच्या मत जे आहे आम्ही करणार सांगणार ते तुम्ही ऐका करा एवढं सांगणार. पण येशू जवळ आला तर तो रिकामे हात तुम्हाला जाऊन देणार नाही. मत्तई 11:28 मॅथ्यू 11:28 मत्तई 11:28, हो कष्टी व भाराक्रांत जण हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विश्रावा देईन. येशूकडे आलं तर सर्व विसावा भेटतो, आरोग्य भेटतो, सगळं भेटतो. मग मूसा चढून का देवाकडे यावा? सिनाय पर्वत 3000 फूट उंची आहे आणि मूसा म्हातारा आहे. परमेश्वराला माहीत नाही का? नाही. काही विशेष गोष्ट तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही जरा चढून या. म्हणून चढून येणे म्हणजे जरा उपास प्रार्थना करा, 10 मिनिटाची नाही 2 तासी प्रार्थना करा. जरा कष्ट घ्या, कष्ट घ्या. कष्ट घेतलं तर देव तुमच्यासाठी प्रत्येक काय म्हणणार एक विशेष आशीर्वाद ठेवलेला आहे, ते तुम्हालाच भेटणार. इस्रायल लोक 30 लाख लोक होते, 30 लाख लोकांना त्यांनी वरती नाही बोलवलं, थांबा तिकडे म्हटलं. मूसा फक्त तो चढून ये. निर्गमन 34:2, एक्सोडस 34:2, निर्गमन 34:2 मध्ये परमेश्वरानं म्हटलं तो चढून ये इकडे. तो पाटेस तयार हो आणि सकाळी सिनाय पर्वतावर चढून ये आणि पर्वत शिखरावर माझ्या समोर हजर हो. हजर हो. हो बाबा, तो हजर आहे. परमेश्वर म्हटला मी तुला देईन, मी तुला देईन म्हटला. परमेश्वराने त्याला दिलं का? हो. निर्गमन 31 अध्याय 18 वचनामध्ये, निर्गमन 31:18, माणसे नाही 31:18, एक्सोडस 31:18. परमेश्वराने मोसे बरोबर सिनाय पर्वतावर सर्व भाषण केल्यावर आपल्या बोटाने लिहिलेल्या पाषाणाचे 2 साक्षपट त्याला दिले. हो. परमेश्वर म्हटला तू चढून ये, मी तुझ्यासाठी 2 पाटे ठेवलेले आहे, तयार करून ठेवले, माझ्या बोटाने लिहिलेले पाटे आहे, ते तुला देईल. हो प्रियजन हो. आता शाळेची सुट्टी झाली, मुलं आता घरी खेळत असणार, बाहेर खेळत जाणार. सुट्टी आहे ना, जरा काम कमी आहे ना, देवासमोर बसा ना. तुम्ही प्रेषितांची कृती आहे 1 अध्याय 12-13 मध्ये, ॲक्ट्स 1:12 and 13. मग यरुशलेम जवळ म्हणजे शबा दिवसाच्या मजलेवर असलेला जैतुनाचा डोंगर म्हटलेल्या डोंगरावरून ते यरुशलेमात परत आले. परत आल्यावर काय केले? आणि आल्यावर ते माळ्यावरच्या एका खोलीत गेले. कशासाठी? 14 वचनामध्ये, एक चित्ताने प्रार्थना व विनंती करण्यास तत्पर असत.
हो, आता तर जैतूनच्या डोंगरावर जाऊन आले, येशूला बाय बाय करून आले. आता येशूला बाय बाय करून आले, एवढं डोंगर चढून आले, जाऊन घरी आराम करायला पाहिजे ना. आणि येशू गेला, येशू वरती गेला म्हणून रडायला पाहिजे होतं ना. नाही, येशूने सांगितलं होतं तुम्ही प्रार्थनेत राहा, तुम्हाला परमेश्वराचे सामर्थ्य भेटणार. लूक 24:49, लूक 24:49, लूक 24:49. पहा, माझ्या पित्याने देऊ केलेले देणगी मी तुमच्याकडे पाठवतो, तर तुम्ही स्वर्गीय सामर्थ्याने युक्त व्हाल, तोपर्यंत यरूशलेम शहरात राहा, इथे राहा तुम्ही. आणि प्रेषितांची कृती 1:5 ॲक्ट्स 1:5, प्रेषित 1:5 मध्ये, कारण योहानाने पाण्याने बप्तिस्मा केला करा, पण तुमच्या बप्तिस्मा थोड्या दिवसांनी पवित्र आत्म्याने होईल. 4 वचन, यरूशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने देऊ केलेल्या वचन दिलेलं आहे, ज्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले त्याची वाट पहा. ते घरी गेले नाही झोपायला. हो, आता तर एवढं लांब जाऊन आले, या नाही, देवाच्या सामर्थ्य मला पाहिजे. ते वरच्या माळ्यावर चढून बसले, तिथे 10 दिवस प्रार्थनेमध्ये राहिले. आणि प्रेषितांची कृती 2:1 आणि 2 वचनामध्ये, प्रेषितांची कृती 2 अध्याय 1 वचन 2 वचनामध्ये. नंतर पेंटेकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आल्यावर ते सर्व एकत्र जमले होते तिथे. तेव्हा अकस्मात मोठ्या वाऱ्याचा सुसाट सारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात जे बसले होते ते सर्व त्याने भरले. पुढे, आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिबासारख्या जिबा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एक एक अशा बसल्या. पुढे, तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जशी त्यांना वाचा दिली तसे ते निरनिराळ्या भाषातून बोलू लागले. बघा, म्हणून परमेश्वर चढून ये, जरा अवघड आहे, जरा कठीण आहे चढून येणे. चर्चमध्ये यायचं, वचन ऐकायचं, घरी जायचं, झोपायचं. जेवण करा, झोपा, चांगलं आहे ना ख्रिस्ती जीवन? नाही, जरा कष्ट करा, गुडघ्यावर उभं राहून प्रार्थना करा, एक दिवस उपास प्रार्थना करा, आठवड्यामध्ये एक दिवस उपास प्रार्थना करा. मोसा चढून गेला, किती दिवस माहिती आहे का? 40 दिवस रात्र तो झोपला नाही, खाल्ला नाही, पिला नाही. या 2 पाट्या घ्यायसाठी, नवा करार, पुराणा करार, जुना करार, नवा करार आमच्या हातामध्ये आहे. आज आम्हाला बायबल भेटले, बायबलच्या दुकानामध्ये गेले, बायबल शॉपमध्ये गेले, एक बायबल खरेदी करून आले, संपलं नाही. हे वचन प्राप्त करण्यासाठी मुसा 40 दिवस त्या डोंगरावर राहिला. झोप नाही, पाणी नाही, खाणे नाही, काही नाही. पण परमेश्वराला तू बस, तुला भेटेल. मुसाला नंतर परमेश्वर आता देऊ म्हणतो, जा बाबा आता, नाही तर मुसा तिथंच राहिला असता देवाबरोबर. तुम्ही देवासंगी असताना तुम्हाला वेळ दिसणार नाही, भूक लागणार नाही, ताण लागणार नाही. देवाच्या समक्ष असा आहे. येशू जेव्हा भाषण करत होता, लोक 3 दिवस रात्रदिवस तिथंच राहिले. तुम्ही मत्ती त्याच्या 15 अध्याय, मत्ती 15 अध्याय 29 वचनामध्ये, मॅथ्यू 15:29, मत्ती 15:29. नंतर येशू तिथून निघून गालिल समुद्राजवळ आला आणि डोंगरावर चढून तेथे बसला. 30 वचन. मग लोकांचे दवे त्याच्याकडे आले. त्यांच्याबरोबर लंगडे, व्यंग असलेले, आंधळे, मुके व दुसरे पुष्कळ जण होते. त्यांनी त्याच्या पायाशी आणून ठेवले आणि त्याने त्याला बरे केले. बघा, एवढं उंच डोंगर, लोक चढून गेले, पण लंगडे पांगळे काय करणार? पण त्यांना पण उचलून आणले, चढून आले, तर देवाने त्यांना बरं केलं. आणि नंतर हे बरं झालं तर घरी गेले नाही. तुम्ही
16:32, मत्ती 16:32, मॅथ्यू 16:32. येशूने काय म्हटलं? मत्ती 16 माफ करा 15:32, मॅथ्यू 15:32. मग येशूने आपल्या शिष्यांना बोलावून म्हटले, मला लोकांचा कळवळा येतो, कारण ते आज 3 दिवस माझ्याजवळ आहेत आणि त्याच्याजवळ खायला काही नाही. कदाचित ते वाटेत कसावीस होतील, म्हणून त्यांना उपाशी लावून द्यावे अशी माझी इच्छा नाही. पण पुढचं वचन शिष्याने काय म्हटलं? शिष्य त्याला म्हणाले, एवढा मोठा लोक समुदाय तृप्त होईल इतक्या भाकरी आमच्याजवळ रानात कुठून येणार? हे राणा आहे बाबा, जंगल आहे, जंगलात आम्ही कुठून आणावे? येशूने त्यांना विचारले, तुमच्याजवळ किती भाकरी आहेत? ते म्हणाले, 7 भाकर व काही लहान मासे. 34 पुढच्या वचनामध्ये येशूने म्हटलं, मग त्याने लोक समुदायांच्या जमिनीवर बसण्यास सांगितलं. नंतर येशूने त्या 7 भाकरी व मासे घेऊन उपकार स्तुती केली, त्यास मोडून शिष्यांना दिल्या आणि शिष्याने लोक समुदायाने दिल्या. पुढे मग ते सर्व जेवून तृप्त झाले आणि त्यांनी उरलेल्या तुकड्यांच्या 7 पाट्या भरून घेतल्या. बघा आता बघा, येशूकडे चढून आले का रिकामी आत गेले? रिकामी पोट गेले? लंगडे जे सारे तसं गेले का? आंधळे आळे डोळे दिसले, लंगडे आले त्यांचे पाय चालू लागले. जरा येशूकडे वेळ घालवा ना, जरा वेळ घालवा ना, जरा टेक टाइम टू बी ॲट द फीट ऑफ गॉड. मोसाला देवाने तयार केलेलं पाठी भेटलं आणि इथे लोकांना काय भेटलं? आरोग्य आणि भाकर, पोटभर जेवण सगळं भेटलं. बघा, चढून या देवाकडे. तुम्ही निर्गमन 32:30, एक्सोडस 32:30, निर्गमन 32:30 मूसा म्हणतो, तुम्ही घोर पातक केले आहे. मी आता परमेश्वराकडे वर चढून जातो, कदाचित तुमच्या पापाचे प्रायश्चित मला करता येईल. आता लोकांनी खूप मोठं पाप केले, सोन्याच्या बछडे करून त्याची पूजापाठ केली. परमेश्वराला आला राग. परमेश्वर म्हणतो, मी यांना सत्यनाश करील. आता पण मूसा म्हणतो, मी चढून जाऊ दे परमेश्वराकडं, आणि तुमची दया असणे मी मागेल. तसं निर्गमन 32:31, एक्सोड 32:31 मूसा देवाकडे गेला. देवापा यांनी सोन्याचे देव बनवले, गोर पातक केले आहे, पण 32 वचनामध्ये त्यांच्या पातक क्षमा कर. तरी आता तू त्यांच्या पातकाची क्षमा करशील तर मग, आणि न करशील तर तू लिहिलेल्या पुस्तकातून मला काढून टाक, माझं नाव काढून टाक. आणि गणना 14:19 वचनामध्ये, नंबर्स 14:19, तुझ्या तोर दयानुसार मिस्र देशापासून येतेपर्यंत जशी तू या लोकांना क्षमा केलीस, तशी यावेळी त्यांच्या अन्यायाची क्षमा कर, असे मी तुला विनवतो. 20 वचनामध्ये परमेश्वर काय म्हटलं माहिती आहे का? तेव्हा परमेश्वर म्हणाला, तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी त्यांना क्षमा केली आहे. जेव्हा जेव्हा लोक पाप करतात, मूसा देवाकडे चढून जातो, देवापा क्षमा कर. त्यांना क्षमा नाही केलं, माझं नाव तुझ्या जीवनाच्या पुस्तकातून खोडून टाक. क्षमा इतके वेळ क्षमा केले ना माझे प्रिय बंधू बहिणींनो, का देवाकडून लांब आहे? खरं देव ईश्वर तुम्ही आता पण ओळखला नाही. तुमच्यासाठी, तुमच्या पातकासाठी येशू ख्रिस्ताने आपला जीव दिला वधस्तंभावर. आणखी कोणी असं परमेश्वर आहे का या जगातील लोकांसाठी स्वतःचं जीवन अर्पण करणारा? येशूने म्हटलं, मी जीव द्यायला येतो आणि तुम्हाला भरपूर जीवन देणार. मी जीव माझ्या देणार, पण तुम्हाला जीव, परिपूर्ण जीवन तुम्हाला देणार. आमच्या पातकाचा काय वेतन मरण आहे,
पण येशूने तुमच्या आमच्या पापाची जे वेतन आहे, दंड आहे, त्याने आपल्यावर घेतले. म्हणून येशूकडे या म्हणतो, तुम्हाला क्षमा भेटेल. पहिलं देवाचं वचन भेटेल, दुसरं आरोग्य भेटेल, तुमच्या जीवनाच्या सर्व कमी गटी निघून जाणार, आणि तिसरं येशूकडे चढूया, क्षमा भेटेल. आणि शेवटी एक गोष्ट मी सांगून संपवतो. प्रकटीकरण 4:1 प्रकटीकरण 4:1, रेव्हलेशन 4:1. यानंतर मी पाहिले ते पहा, स्वर्गात एक द्वार उघडलेले मला दिसले, आणि जी वाणी मी प्रथम ऐकली होती ती माझ्याबरोबर बोलणाऱ्या करण्याच्या दोन्हीसारखी होती. ती म्हणाली, इकडे वर ये, वर ये. म्हणजे ज्या गोष्टी ह्यानंतर घडून आल्या पाहिजेत त्या मी तुला दाखवीन. चढून ये, ओढ ये. म्हणजे यापुढं काय होणार आहे, जगात काय होणार आहे, लोकांचं काय होणार आहे, सर्व भविष्यवाणी देवबापा योहान प्रेरिताला देतो. तुम्ही चढून आला, उद्या काय होणार, देशात काय होणार, देवबापा तुम्हाला प्रकट करणार, म्हणजे दर्शन भेटणार. चढून ये. पेत्र वरच्या मळ्यावर चढून गेला, त्याला देवाचे दर्शन भेटले. तुम्ही देवाकडे चढून जाणार का? या प्रार्थना करा. देव पवित्र देवबापा, धन्यवाद प्रभू, तू या सिनाय पर्वतात चढून ये. म्हणजे मी तुझ्यासाठी राखीव करून ठेवलेले ते पत्राच्या दोघड्याच्या पाठी तुला देईल. आज पण तुझ्याकडं लक्ष लावत आहे, तुझ्याकडे येत आहे प्रभू. किती कष्ट नष्ट असलं तर तुझ्याकडे येत आहे प्रभू. कष्ट नष्ट दूर कर, पापाची क्षमा दे, त्याच्या मनामध्ये धीर दे. आणि आता स्पर्श कर, ज्यांना जे आरोग्य नाही आहे प्रभू, त्यांना स्पर्श करून सर्व रोग काढून टाक आणि पूर्ण आरोग्य दे. आणि तू त्यांच्यासाठी ठेवलेला ते वचन प्रवचन त्यांना दे प्रभू. जीवनात सर्व दुःख काढून टाक प्रभू. आतापर्यंत क्षमा केली, आता पण क्षमा कर. आणि प्रार्थना करताना स्वर्गाचे दर्शन त्यांना भेटू दे. योहानाला भेटलं, यांना पण भेटू दे प्रभू. स्वर्गाकडे पाहत आहे. आणि शिष्य वरच्या माळ्यावर येऊन बसले, 10 दिवस प्रार्थना केले, त्यांना पवित्र आत्म्याचा वरदान भेटला. आता पण जे कोणी म्हणतात मला पवित्र आत्मा पाहिजे प्रभू, त्यांच्यावर पवित्र आत्मा आण प्रभू, वर्षाव प्रभू राजा. तुझ्या सामर्थ्याने भर, स्वर्गीच्या सामर्थ्याने भर प्रभू. तुझ्या साक्ष म्हणून प्रत्येकांना उभा कर, आशीर्वाद कर. देवबापा, आमचे मुले मुली परीक्षेच्या निकालासाठी, चांगल्या नोकरीसाठी, सगळ्यासाठी वाट पाहत आहे. जे काही चांगल्या गोष्टीची वाट पाहत आहे ते सर्व तुला भेटू दे प्रभू. कारण तू म्हटलं ना, चढून ये, मी तुला देईन. प्रत्येकाला दे, आशीर्वाद कर. येशूच्या नावाने मागितो म्हणा एक प्रभू राजा. आमेन, आमेन. गॉड ब्लेस यू. पुढच्या रविवारी 3 वाजता भेटूया. आमेन. 850653531 किंवा 9833333722 किंवा 932334244695.